आहे, त्यामुळे आपण 5.5 वर मुंड्याची उंची देणार आहोत. करून घ्यायची गरज नाही, तुम्हाला मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि मग आता हे छोटं माप आहे. आता समजा आपण हा मुंडा दिला नंतर हा ऑटोमॅटिकली इथं बसणार, त्या म्हणतात क्रॉस बॅक. क्रॉस बॅकला अंतर हे पुरू शकतं आपलं साईडला. इथं क्रॉस बॅकला याला काय करायचंय, हे जे 5 वर अंतर आले इथं या रेगेपासून बाहेर जायचंय पाठीमागचा मुंडा टाकायला. एक कमेंट आलेले आहे की ताई तुम्ही कधी अर्धा इंच बाहेर जायला सांगता तर कधी अर्धा इंच आत जायला सांगतात. आमचं कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही, तुम्हाला मी स्पष्टीकरण देते. तर आपण इथं 14 घेऊया शोल्डर यांची. 14चे निम्मे येतात 7. आणि हो परत एकदा सांगते, हे अंगावरच्या मापावर आहे 7 घेतले मी शोल्डर. ब्लाउज जुन्या ब्लाउजवर माप घेत असाल तर कमी असणार आहे. तर आता आपल्याला याच्यावरून जर 10 इंचाचा गळा काढायचा असेल तर आपल्याला या 7 मधून कमी करायचे. तर 10 इंचाच्या गळ्यासाठी 10.5 वर खूण करून घ्यायचे आणि या 7 मधून आपल्याला 2 इंच मायनस करायचे, म्हणजे वजा करायचे. तर 5 इंचावर शोल्डर येते आणि इथं पण 5 इंचावर एक खूण करून घेऊया. आता नंतर आपल्याला करायचे उंची द्यायचे. तर उंची आपली गळा खोल आहे, त्यामुळे आपण 5.5 वर मुंड्याची उंची देणार आहोत. आता हा परफेक्ट 5.5 मुंडा त्या मापाचा नाही, कारण आपल्याला हा राऊंड पण मोजून घ्यायचा असतो. तर आता इथं आपला 32 साईज आहे. तर आपण जेवढी इथं शोल्डर आलीये तेवढ्याच अंतरावर इथं मुंड्याचं पण हे माप घेतलेलं आहे. बरोबर, इथं 5 आलं तर इथं पण 5 वर खूण करून घेतली. हा म्हणजे हे अंतर किती झालं, 5 इंच झालं. बरोबर ना. तर शोल्डर 14 आहे, पण ऑटोमॅटिकली हा गळा आपला खोल असल्यामुळे तो इकडं सरकून याच्यावर शोल्डर येणार आहे. बरोबर, पण इथे शोल्डर येणार आहे. आणि मग आता हे छोटं माप आहे. आता समजा आपण हा मुंडा दिला, बरोबर, हा मुंडा दिला, इथं 4था भाग टाकून घेते. 32चा मी 31 आहे अप्पर चेस्ट. 7.25 वर मी 4था भाग टाकून घेते आणि 1.5 इंचाचं मार्जिन. आता हे शोल्डरचं मुंड्याचं माप आपण आकार देऊन घेतला इथून 32च्या साईज साठी, 31च्या साईज साठी. बरोबर, तर हे माप घेतलं. पण जेव्हा तुमचा हा खोल गळा असणार आहे असा, तेव्हा हा काय होणार आहे, इथे जे टक्स देणार आहोत आपण, टक्स दिल्यानंतर हा ऑटोमॅटिकली इथं बसणार आहे, 7 वर येणार आहे. पण 7 वरून तो असा बसणार आहे. लक्षात येते का तुमच्या, असा बसणार आहे. हा पण हे 32 साईजला हे ऑटोमॅटिकली बसेल इथं. कुठं, या साईडला इथं. बरोबर, इथं सांगत नाहीये मी, शोल्डर इथं असते तर इथं, याला म्हणतात क्रॉस बॅक. क्रॉस बॅकला अंतर हे पुरू शकतं आपलं. पण हेच जर आता शोल्डर 14 आहे, त्याचे निम्मे 7 घेतलेत आपण, त्यातून 10चे 2 इंच कमी करून 5 वर आली आहे शोल्डर. पण इथं तुमची चेस्ट, अप्पर चेस्ट समजा 37 आहे किंवा 39 आहे, 40 आहे, हा, तेव्हा हेच माप 5 वर इथं बसणार आहे का. बघा, इथून इकडं टेप मी असं धरते, या साईडला इथं क्रॉस बॅकला या जागेवर जिथून आपला मुंडा हा वळतो त्या ठिकाणावर 5 वर बसणार आहे का, नाही. कारण त्यांचं इथं पाठ रुंद असणार आहे खाली, तर ते बसत नाही. म्हणून मग काय करायला लागतं अशा वेळी, जेव्हा तुमची साईज मोठी असते तेव्हा मग तुम्हाला, आता सांगते मी, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, हे जे 5 वर अंतर आले इथून इथं, इथून इथं, तर 5 वर सरळ रेघ मारून घेतली. पण साईज जर तुमची अशी मोठी असेल, जशी वाढेल तसे तुम्हाला या रेगेपासून बाहेर जायचंय पाठीमागचा मुंडा टाकायला अर्धा इंच, हे लक्षात घ्या. आणि मग ही रेग आपली अशी तिरकश येणार आहे. आता समजा 40-42 असेल तर 1 इंच बाहेर जावा असं,
म्हणजे काय होणार आहे, 7 वर जी शोल्डर येणार आहे, जो गळा असा इकडे पडल्यानंतर मग आता हे जे आपण 1 इंच बाहेर घेतले तिथून 1 इंचावर आकार देणार आहोत आणि मग इथं येणार आहे किती अंतर, आता समजा 40 घेतले तर 10 येणार आहे, मग 10 पर्यंत आपण हा मुंडा टाकून घेतला असा, बरोबर. तर मग 7 वरून बरोबर हा गळा, ही शोल्डर इथं बसणार आहे, हा गळा इथे येणार आहे हा, आणि मग तो मुंड्याचा आकार असा होणार आहे. तेव्हा मात्र तुमची ही साईज इथली वाढायला पाहिजे, म्हणून 1 इंच बाहेर घेतलंय आपण, हे कारण आहे. आणि आतमध्ये कधी घ्यायला सांगते, आता हे समजलं असेल बाहेर कधी घ्यायचं, जेव्हा तुमची साईज मोठी आहे छातीची, तेव्हा तुम्हाला हे जे माप येते 5 ला 5 मुंडा इथला अंतर, त्याच्या बाहेर अर्धा इंच किंवा पाऊण इंच आणि 1 इंच असे टप्प्याटप्प्याने जायचंय. आता 37 असेल, 38 असेल तर अर्धा इंच जा, 39 40 असेल तर पाऊण इंच जा, 42 44 असेल तर 1 इंच जा बाहेर, असं हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. आता आतमध्ये कधी जातो आपण, जेव्हा आपण पुढचा मुंडा काढत असतो ना, तेव्हा अर्धा इंच आतमध्ये जायचं असतं प्रत्येक ब्लाउजला. तर त्या प्रत्येक साईजला तुम्हाला आतमध्ये जायचंय. आता समजा 32 साईज आहे, त्याचा इथं येतोय मुंडा, बरोबर. तर याच्या आतमध्ये आपलं ही लाईन अशी ओढून घेत असतो छापताना, त्याच्या आतमध्ये अर्धा इंच देतो. पण 40 साईजला इथं मुंडा येणार आहे असा, बरोबर. इथून मुंडा आत आला, मग तुमची 1 इंच बाहेर आहे किंवा पाऊण इंच, त्याच्या आतमध्ये म्हणजे इथं येणार आहे ही रेख. हे लक्षात घ्या, मी कधी आतमध्ये सांगते आणि कधी बाहेर सांगते. जेव्हा तुमची साईज मोठी येईल तेव्हा बाहेर जावा अर्धा इंच, आणि साईज छोटी आहे तेव्हा आहे तिथं ठेवा, आणि फक्त पुढच्या साईडला आतमध्ये अर्धा इंच या, आणि पुढच्या साईडला आतमध्ये अर्धा इंच प्रत्येक साईडच्या ब्लाउजला हे द्यायचंच आहे, आतमध्ये अर्धा इंच. मग तुमचा मुंडा इथून जाऊ दे किंवा इथून जाऊ दे, पुढच्या साईडची कटिंग करताना मुंड्याची अर्धा इंच आतमध्ये घेऊनच करायची. हे लक्षात आलं असेल. आता व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न सुटला असेल, तर व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना तर नक्की लाईक करा. बऱ्याच लोकांना अशी समस्या येत असतील म्हणून हा व्हिडिओ करून दाखवायचं मी ठरवलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.